असं एकही वर्ष नाही ज्या वर्षी मुंबईत पाणी भरत नाही आणि मुंबईची तुंबई होत नाही। मात्र यंदा तर पावसाळा सुरू व्हायच्या आधीच मुंबईची स्थिती भीषण पाहायला मिळाली आहे। अगदी पहिल्या पावसापासून पालिकेच्या आणि नेत्यांच्या पोकळ दाव्यांची पोलखोल होतीये आणि मुंबईच्या महापौर ऋतू तावडे मात्र विरोधकांवर आरोप करण्यात, राजकारण करण्यात व्यस्त आहेत। आता पुन्हा मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढलाय। पावसानं मुंबईच्या अनेक भागात सध्या पाणी साचलंय। अनेक भागातील पावसाची स्थिती सध्या भीषण आहे। अनेक ठिकाणी वाहनं अडकून पडली आहेत, वाहतूक मंदावली आहे। मुंबईतलं हे चित्र सुधारण्याऐवजी यंदा एवढं भीषण का होतंय? निवडणुका होऊन मुंबईत यंदा सत्तापालट झाला। विकासाचे दावे करणाऱ्या भाजपकडे मुंबईची सत्ता गेली तरी मुंबईची स्थिती मात्र बदलली नाहीये। उलट मुंबईची अवस्था आणखी भीषण झाली आहे। आणि एकीकडे माणसं मरतायत तर दुसरीकडे महापौर फक्त चौकशा समित्या नेमतायत। मात्र महापालिकेचं हे वराती मागून घोडं का निघतंय या सगळ्याचा आढावा घेणार आहोत आपण या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। मुंबई महापालिकेचे हजारो कोटींचे बजेट, मान्सूनपूर्व कामांचे दावे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईकरांच्या नशिबी आलेली तुंबई या दुष्टचक्रात आर्थिक राजधानी पुन्हा एकदा होरपळून निघाली आहे। पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची झालेली तुंबई आणि त्यात निष्पाप नागरिकांना गमवावा लागलेला जीव, त्यामुळे यंदा मुंबईचं प्रशासन आणि राजकीय नेते पूर्णपणे अपयशी ठरल्याचं चित्र स्पष्ट झालंय। दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार नाही असा छातीठोक दावा करणाऱ्या राजकारत्यांचे आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांचे दावे यंदाच्या पहिल्याच पावसानं वाहून लावलेत। केवळ कागदावरच चालणारं नियोजन, नालेसफाईच्या नावाखाली झालेला कोट्यवधी रुपयांचा कथित भ्रष्टाचार आणि लोकप्रतिनिधींमधील इच्छाशक्तीचा अभाव यामुळे मुंबईकरांचं जगणं यंदा कमालीचं कठीण झालंय। दरवर्षी पावसाळा जवळ आला की मुंबई महापालिका आणि राज्यातील सत्ताधारी नेत्यांकडून मान्सून पूर्व तयारीचा मोठा गाजावाजा केला जातो। मिठी नदीची सफाई केली जाते। सकल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी अतिदक्षता यंत्रणा तैनात करण्यात येते। हजारो हायस्पीड पंप बसवले गेले असे दावे पत्रकार परिषदांमधून केले जातात। मात्र यंदा या सर्व दाव्यांची पोलखोल पहिल्या काही तासांच्या पावसातच झाली आहे। मुंबईतील हिंदमाता, परळ, दादर, सायन, कुर्ला, अंधेरी, सबवे आणि चेंबूर या पारंपरिक सखल भागांमध्ये तर पाणी साचलंच आहे, पण ज्या भागांमध्ये कधीही पाणी साचत नव्हतं तिथेही यंदा गुडघ्याभर पाणी साचल्यानं नागरिकांचे अतोनात हाल झालेत। यामुळे पालिकेच्या एकूण कार्यपद्धतीवर आणि नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। या अपयशाच्या मुळाशी गेल्यास नालेसफाईतील नियोजन शून्य कारभार आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप समोर येतात। मुंबईतील मोठे नाले, छोटे नाले आणि पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कंत्राटं दिली जातात। यंदाही ही कंत्राटं देण्यात आली आहेत आणि ठरलेल्या वेळेत 100% नाले सफाई झाल्याचा दावा प्रशासनानं केला, परंतु प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती अगदी उलट होती। नाल्यांमधून काढलेला गाळ वेळेवर उचलला न गेल्यानं तो पुन्हा पावसामुळे नाल्यात वाहून गेला, ज्यामुळे पाण्याचा निचरा होणारे मार्ग पूर्णपणे अवरुद्ध झालेत। कंत्राटदारांवर प्रशासनाचा वचक नसल्यानं केवळ वरवर सफाई करून बिल लाटण्याचं काम यंदाही मोठ्या प्रमाणावर झाल्याचं उघड झालंय। राजकीय पातळीवर विचार केला तर मुंबईकरांचे हे हाल होण्याला लोकप्रतिनिधींची उदासीनता तितकीच जबाबदार आहे। सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात मग्न आहेत। पाऊस पडला की विरोधी पक्ष फोटो सेशनसाठी रस्त्यावर उतरतो आणि सत्ताधारी निसर्गाच्या कोपाचं कारण पुढे करून आपली जबाबदारी झटकून टाकतात। या राजकीय चिखलफेकीत मुंबईकरांचा आवाज मात्र दाबला गेलाय। यंदाच्या पावसाळ्यात केवळ वाहतूक कोंडी किंवा पाणी साचलं नाहीये तर अनेक मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागलाय। कुठे उघड्या मॅनहोलमध्ये पडून नागरिकांचा मृत्यू झाला तर कुठे कमकुवत झालेली झाडं अंगावर कोसळल्यानं निष्पाप लोकांचे प्राण गेले। रस्त्यावरील उघड्या विद्युत तारांमुळे शॉक लागून मृत्यू होण्याच्या घटनाही घडल्यात। या सर्व घटना नैसर्गिक आपत्ती नसून पूर्णपणे प्रशासकीय निष्काळजीपणामुळे झालेल्या हत्या आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटते। दरवर्षी जीवितहानी झाल्यानंतर तात्पुरती चौकशी समिती नेमली जाते, मात्र पुढे ठोस कारवाई काहीच होत नाही। ही प्रशासकीय उदासीनता यंदा अत्यंत टोकाला पोहोचली आहे। मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरात जिथं कोट्यवधी रुपयांचा महसूल सरकारला मिळतो तिथं पायाभूत सुविधांची अशी दुरवस्था असणं ही अत्यंत शरमेची बाब आहे। प्रशासनाने जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि भौगोलिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती। ब्रीमस्टोवॅड प्रकल्पासारख्या मोठ्या योजना अनेक वर्षांपासून रखडलेल्या आहेत। पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवणं, नवीन उंदचन केंद्र उभारणं या कामांना गती देण्यात यंदाचं प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलंय। नेत्यांमध्ये दूरदृष्टीचा अभाव आणि प्रशासनात असलेली भ्रष्ट साखळी यामुळे मुंबई दरवर्षी पाण्यात बुडतीये आणि यंदा या अपयशाचा कळस गाठला गेलाय। यंदाच्या पावसानं मुंबईच्या प्रशासनाचा आणि नेत्यांचा पोकळ कारभार संपूर्ण जगासमोर आणलाय। नालेसफाईच्या कामात पारदर्शकता येत नाही तोपर्यंत मुंबईकरांची या त्रासातून सुटका होणार नाही। मुंबईत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती आणि त्यातच साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम शेख नावाच्या नागरिकाचा झालेला दुर्दैवी मृत्यू या गंभीर घटनेनंतर मुंबई महापालिकेत प्रचंड राजकीय वाद पेटलाय।
सत्ताधारी भाजप शिवसेना आणि विरोधी पक्ष शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेनंतर स्वतः महापालिकेतील सत्ताधारी आघाडीचेच उपमहापौर संजय घाडी यांनी भाजपच्या महापौर ऋतू तावडे यांच्यावर प्रशासकीय अपयशाचा ठपका ठेवलाय, तर पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनीही मॅनहोल उघडे राहणं हा अपघात नसून पालिकेचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप करत प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे विरोधक सत्ताधारी तर भिडले आहेतच, मात्र महापालिकेत सत्तेत असणाऱ्या भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेतही कोल्ड वॉर सुरू असल्याचं स्पष्ट दिसून येते. कारण एकीकडे महापौर ऋतू तावडे अश्विनी भिडेंच्या कामाचं समर्थन करतायत, तर त्यांना वाचवण्यात दिसत आहेत, तर दुसरीकडे घाडी मात्र त्यांचा राजीनामा मागतायत. मुंबईच्या पावसानं फक्त पालिकेचे दावेच पाण्यात बुडवले नाहीयेत, तर महायुतीत सर्व अलबेल असल्याचे दावेही वाहून गेले. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.